नमस्कार मंडळी, मी कोकणी व्लॉगर स्वागत करते माझ्या मिनी व्लॉगात। तर मंडळींनो, पाठ पुस्तक याच्यावरून तुमच्या लक्षात येईलच असाच की आजचा व्लॉग कशाचा असा। तर मंडळींनो, आज चालला गणपतीचं पाठ देव। जसे जसे दिवस कमी होतात तशी तशी बाप्पाची ओढ वाढतच जाता। तर याच ओढीने आम्ही आज चालला पाठ देव। गाडीच्या शिडीजवळ पोहोचला आणि काढला गाडी बाहेर आणि चालला साकेडे। तुम्ही असे कधी गाडीने गेलास का पाठ वगैरे देऊ तर कमेंट करून नक्की सांगा। तर मंडळींनो, पावसानं काही जरा थार दिल्या तर जरा पावसाच्या बिना फिराक जरा बरा वाटत होता। तर तसं आम्ही दरवर्षी पाठ नागपंचमीक देता, पण मंडळीने यंदा म्हटला जरा लवकर जाऊया। तर फायनली साकेडीत पोचला आणि साकेडीतना शाळेकडसून घेतल्यावर डाव्या बाजूक जाऊ। तर डाव्या बाजूक गेल्यानंतर फायनली आम्ही पोचलो सागर मिस्त्री यांच्या घराकडे। पाठ हातात घेतलं आणि गेले पुढे। तर म्हणजे बघते तर काय पाठांची नुसती लाईनच लागलेली। तर गेल्याबरोबर त्यांनी आमका दिल्याने चाय मस्तपैकी चाय घेतला आणि सुरुवात केला गणपती बघ। तयार झालेल्या गणपतीच्या मूर्तीकडे बघून एकदम भारीच वाटत होता। तरी पण मंडळींनो, आतासा काम चालू आहे त्याच्यामुळे आपल्या मूर्ती बहुतेक तयार झालेली दिसत नाही। तर मंडळींनो, तुमका परत एकदा आम्ही इल्यानंतर मूर्ती कसे घडतले ते दाखवतला होता। तर ह्या ठिकाणी एकदम सुंदर प्युअर इको फ्रेंडली मातीचे गणपती बनवले जातात। आज बघून विचारलं की यंदा नवीन काय आहे, तर त्यांनी सांगल्याने की यंदा सगळेच गणपती नवीनच। तर त्यांनी म्हटल्यानंतर तुका गणपती कसं वय तो सांग तसं बनवून देऊया असं म्हटल्याने। तर मंडळीने बघू शकतात कशा प्रकारे काम चालू आहे। एकदम गणपती हाती घडवले जातात। बाप्पाच्या त्या मूर्तीकडे बघून मनात काय घरात जायचा विचार येत नाही होतो। तरी पण मंडळीनो, बाप्पाक म्हटलंय पुन्हा येते तुका भेटाक आणि लागले परतीच्या प्रवासाक। तर मंडळीनो, व्लॉग कसं वाटलो या लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करूक इसरा नको।